सेटिंग केली आहे नाही आयुष्यात माझ्या कधी मी सेटिंग करत नाही. माझ्या परफॉर्मन्सवर विश्वास आहे. आठव तुझा भूतकाळ, कुठे कुठे काय काय केलं असते. प्रार्थना म्हणायच्या अगोदर पेटीवर पैसे तुझ्या यायला लागलेले बुवा. आम्ही नाराज नाही झालो. प्रत्येकाचं नशीब असतं लक्षात ठेव. त्याच्यामुळे या विषयात तू बोलूच नकोस. सेटिंग करायची वेळ मी युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय. सेटिंग करायची वेळ कुठल्या बुवावर येते ज्याच्याकडे दगड माती धोंडे काही नसतं आणि लोकांनी मला उचलून धरायचं असं आहे ते. मन लावली गातो आम्ही हरिनामाचा ध्यास. मन लावली गातो आम्ही हरिनामाचा ध्यास. आमची निघाली सायकली ह्याच्या मातावर चढलं या मात. हे जगच उलट झालं कसा भजू विठ्ठल. गोडगळ्यात गाणार गावात फिरतात कुत्र्या वाणी. आवाज कसा लावला पाहिजे. अरे तुझ्याकडून तुला पेटीचे स्वर वाजवायला आले नाही तर सांगतो पेटीशिवाय मी कसं गातो बघा. विषय 8 दिवसाच्या वारीचा काय गुंडू सावंत बुवांची एक खासियत आहे. त्याला एक लोकांनी आणि हा स्वतः स्वयंघोषित अध्यात्माचा बादशाह म्हणून प्रसिद्ध झालाय. तर हा अध्यात्माचा मोठा बादशाह हा अध्यात्म सांगायला लागला आणि हल्ली 2-3 बुवांनी याचं अध्यात्म सगळं क्रॉस केलं आणि याला सांगितलं तू थूक लावतोयस अध्यात्माच्या बाबतीत. त्याच्यामुळे ते बुवा वाईट ठरले. म्हणजे अध्यात्म खरं काय खोटं काय हे मायबाप भजनी श्रोते आणि ओळखून घ्या जरा. हे मला सांगायचं आहे. मी त्या दुसरे कोण बुवा होते, कोण होते ते जांभळे बुवांचा हे नाही फॅन नाही. मी त्यांना आयुष्यात कधी बघितलं पण नाही. मी त्यांचं भजन कधी ऐकलं नाही. पण त्यांनी याचं अध्यात्म सगळं फोडून काढलं. म्हणून जांभळे बुवाला मी किती बोललो ते जरा बघा. अरे काय तुझ्यासारख्या 70 वर्षाच्या बुवाला 25 वर्षाचा बुवा जर अध्यात्म तुझं फोडत असेल तर तुझी किंमत शून्य आहे लक्षात ठेव. रंदून लोके बुवा भगव्या शालीशिवाय बसतो. हिंदू धर्मामध्ये जन्म घेऊन याला लाज वाटते. आणि काय सांगितलं भगवाचा अर्थ भय भ म्हणजे भयरहित, गर्वरहित आणि वासनारहित. ठीक आहे. एखादी सुंदर स्त्री दिसली की तरुणाची नजर त्या स्त्रीवर जाणारच बुवा लक्षात ठेव. काय चुकीचं आहे मला सांग. फक्त बघण्याचा दृष्टिकोन चांगला पाहिजे. बरोबर ना. अरे का असू नये नजर. एखाद्या सुंदर स्त्रीने चांगले दागिने घातले का बघू नये. बघितलेच पाहिजे. एखादी सुंदर साडी आहे बघितलीच पाहिजे बुवा. असं काही नसतं. आणि मी तुला म्हणणार नाही तू असं आहेस का. मला गरजच नाही. तू कसं आहेस ते तुझ्या मनाला माहिती. वारी संपल्यावर आम्ही जनशताब्दीने घरी जातो. तुझ्यासारखे 2-2 दिवस मुंबईमध्ये नाही थांबत. संतोषचा लाडका मयुरेश गराड यांच्याकडून 51 रुपयांचं चढ़ता
होते ती काय बुवा मार्गदर्शन चांगला करा जरा तुमच्या संपर्कात हा. यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. म्हटलंय नाही भक्तजना शिवपुत्र देवा तू दया घला प्रथम ठीक आहे. या ठिकाणी एक चरण हातो घेते आणि गवळण घ्या. एकदा त्या मशालीचा फक्त मंडळाला एक विनंती आहे. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय शर्मा साहेब या स्थानामध्ये बुवा मात्र आणताना पूर्ण तयारीचे घेऊन या, नाहीतर बिचारो अर्ध्या गजरात एखादं बुवा पळून जाईल. बरोबर ना? कारण हे असे मायबाप भजनी श्रोते जे एकदम वेडे होतात या भजनासाठी आणि आपल्या फरमाईशसाठी. एकदम जोरदार यांच्या सर्वांसाठी आपण टाळ्या वाजूया. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी हवालीचा. एकच मुद्दा शिल्लक राहिला. काय बुवानं सांगितलं की महाराष्ट्र गीत चालू असताना लोकांनी उभं राहिलं पाहिजे. तुझे डोळ्यांची भोका झाली, सगळी लोक उभी होती होय, सगळेच्या सगळे उभे होते होय. जरा युट्यूबच्या माध्यमातून बघ. आणि मी आवाहन केलं होतं लोकांना, ज्यांना उभं राहायची इच्छा आहे त्यांनी राहा. आणि मला कुणीही, मी इथे युट्यूबच्या माध्यमातून आणि जोगेश्वरीच्या या भजनी श्रोत्यांच्या साक्षीनं सांगतोय, ज्यावेळी शासनाचा GR येईल की हे राज्यगीत आहे, हे भजनामध्ये म्हणू नका, त्या क्षणाला मी हे थांबवणार, नाहीतर मी म्हणतच राहणार. तुझ्यासारखे किती येऊ दे. काय तू मागाशी सांगतो तुला गाणं कोकिळा दिल्यासाठी मंत्रालयात मी भरे मंत्रालयात नाही जायत, त्याच्यासाठी अधिवेशनामध्ये ठराव करावा लागतो. हा पहिलो आधी एक काम कर, पहिलो वर्ध्याच्या ग्रामपंचायतीत माझा ठराव कर माका गाणं कोकिळा मिळण्यासाठी. ऐक रे आता वर्ध्याच्या ग्रामपंचायतीत
लिंगाळगावची ग्रामपंचायत 100% देणार. माझी सत्ती वहिनी हा लिंगाळगावची ग्रामपंचायत 100% देणार. माझी सत्ती वहिनी सरपंच हा आणि सबको मेवणो उपसरपंच हा. दुसरं पंचायत समिती आमच्या विचाराची हा. झेडपी आमच्या विचारांचा हा. महाराष्ट्र शासन माझ्या विचारांचा. केंद्र सरकार माझ्या विचाराचा हा. हा त्याच्यामुळे फक्त तू वर्ध्याच्या ग्रामपंचायतीचं लेटर घेऊन दे बघा. हा नाचता येईल अंगण वाकड सुताराला देतील दोष. स्वतःच्या पायावर धोंडा मारून करून घेतील लाश. शेजारी म्हणती मरेला मेल. शेजारी म्हणती मरेला मेल. माझ्या एका बाजूच गेलं. शिळी मरे तुझ्या भावाने मरलं. त्याच्या बाजूला लाली मोल. त्याचा भाजू विठ्ठल. त्याच्या बाजूला त्याचा भाजू विठ्ठल. याच्या बाजूला लाली मोल. त्याचा भाजू विठ्ठल. सिंधुदुर्गातला चव्हाण बुवांच्या मंडळीची आठवण झाली आज मग. असो आपण गवळण घेतो आणि मग एकत्र बैलगाडी घेऊन बारी थांबे.